मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 12 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। मुंबईमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिलाय। मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता, तर 800हून अधिक जण जखमी झाले होते। मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे। आज हायकोर्टाचा मोठा निकाल। 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला हा आजचा महत्त्वाचा निकाल। सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। की सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून या निकालाच्या विरुद्ध स्टे मागावा लागेल। कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते। त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणं, खटल्यातून त्याच्यामुळे खटल्यातील पुराव्यावरती विश्वास न ठेवणं न्यायालयाने, माझ्या मते ह्या गंभीर गोष्ट आहेत। याकरता शासनाला देखील हे निकालपत्राचं अवलोकन करून त्वरित सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करावं लागेल। कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली का तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता, यावरती ते काही जे पोस्टमार्टम व्हायचं असेल ते होईल यथावकाश। बहुत बड़ा फैसला है। हम लोग इस दिन का 19 साल से इंतज़ार कर रहे थे और ये समझिए कि एक एटीएस के मुंह पे तमाचा है, जिन्होंने बेगुनाहों को पकड़ के 19 साल उनकी ज़िंदगी बर्बाद की। आज हम लोग बहुत खुश हैं। बहुत बड़ा फैसला है। हम लोग इस दिन का 19 साल से इंतज़ार कर रहे थे और ये समझिए कि एक एटीएस के मुंह पे तमाचा है, जिन्होंने बेगुनाहों को पकड़ के 19 साल उनकी ज़िंदगी बर्बाद की। आज हम लोग बहुत खुश हैं। आजचा महत्त्वाचा मुंबई हायकोर्टाचा निकाल। सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील 19 वर्षांनंतर आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टाचा निकाल। 2006 मधील मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणानंतर या ठिकाणी संपूर्ण मुंबई हादरली होती। आज हायकोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे। यावर आता काही राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। आज बॉम्बे हायकोर्टचा जे वर्डिक्ट आहे, 2006 दहशतवादी अटॅकचा जे आरोपी आहे, 12 लोकांना बॉम्बे हायकोर्टनी एक अक्विट केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम एक मुंबईकर आहे, त्यानंतर मी मुंबईचा आणि महाराष्ट्राचा खासदार आहे आणि म्हणून मी वेदना प्रकट करतो आणि मला पूर्ण खात्री आहे आणि मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार, आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळकळीची विनंती करतो, सर्व मुंबईकरांच्या वतीने, की त्यांना लवकरच बॉम्बे हायकोर्टचा वर्डिक्टचा अपील केलं पाहिजे। मुंबई हाई कोर्ट का यह फैसला बहुत ही गलत है, दुर्भाग्यपूर्ण है। हम इसे स्वीकार नहीं करते हैं कि मुंबई के ट्रेनों में जो बम विस्फोट हुआ था उसमें मुंबई के 180 लोगों की जान गई। निश्चित तौर पर उन बम विस्फोटों के पीछे कोई षड्यंत्र था, किसी ने तो षड्यंत्र रचा। मकोका कोर्ट ने उनको फांसी की भी सजा दी थी, आजीवन कारावास की भी सजा दी थी। अब हाईकोर्ट कह रहा है कि इसमें से कोई जिम्मेदार नहीं है, कोई भी दोषी नहीं, सभी निर्दोष हैं। तो आखिर वो बम विस्फोट किया किसने जिसमें मुंबई के लोगों की जान गई? तो मैं सरकार से और जांच एजेंसियों से अपील करूंगा कि 180 मुंबईकरों की जान गई है, उसका बदला लेने के लिए अच्छे ढंग से फिर से जांच शुरू करिए, हायर कोर्ट में अपील करिए और उन तमाम जो गुनाहगार लोग हैं उनको सजा दिलवाइए। 2006 मधील मुंबईतील साखळी स्फोट प्रकरण। जुलै 2006 रोजी 7 लोकल ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला। बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू, तर 800हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आणि त्यानंतर आजचा हा महत्त्वाचा निकाल। आणखीन काही राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत। देखिए, जो भी इन्वेस्टिगेशन के मामले सामने आए उसके अनुसार जजमेंट अपेक्षित। मैं जजमेंट तो देखा नहीं है, बट वंस आई सी द जजमेंट आई विल बी एबल टू कमेंट ऑन इट। लोकल ट्रेन ब्लास्ट झाला होता,
त्यामध्ये हायकोर्टनी जरी बरी केलं असलं त्यांचा आम्ही सन्मानच करू, पण त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे असं माझं मत आहे. अत्यंत खेदजनक असा निकाल आज लागलेला आहे. संजय राऊत याचं सुद्धा खापर कदाचित आमच्या सत्तेवर फोडतील उद्या, परंतु संजय राऊत यांना यांचं उत्तर विचारलं पाहिजे की त्यावेळेचं जे सरकार होतं त्याच्या जी काही तपासणी केली, जी काही कार्यवाही केली, त्याच्यामध्ये काही कसूर होता का? त्याच्यामध्ये कुठे कमी पडलोय का? आपण नक्की कमी पडलोय का मुद्दाहून कमी पडलोय? कोणाला वाचवण्याकरता कमी पडलोय? या सगळ्यांची उत्तरं मला तरी वाटतं की संजय राऊत यांना आपण विचारावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.